नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव उपजिल्हाधिकारी हरीश चूळ. राज्यसेवा 2019 मधून माझी उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे. तर आम्ही 23 ऑक्टोबर रोजी अधिकारी मित्रांनी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021साठी फास्ट ट्रॅक बॅच चालू केली होती. त्या संदर्भात कॉम्प्रिहेन्शन संबंधाने 2 पॅसेज मी सोडवून दाखवले होते. तो व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकला होता. तर त्याच्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की सर विज्ञान आणि इंग्लिशचे पॅसेजेस सोडवायला अवघड जातात. तर त्या संबंधाने तुम्ही एक व्हिडिओ अपलोड करा. तर त्यासाठी इंग्लिश पॅसेज कसे सोडवावे किंवा त्याला कसं डील करावं आणि त्याच्याविषयी तुमच्या मनात असलेली भीती ती कशी दूर करायची ह्या संबंधाने आज आपण इंग्लिशचे पॅसेजेस बघणार आहोत. तर बघा होतं काय की इंग्लिश आपल्या डोक्यात हे फिक्स बसलेलं असतं की इंग्लिशचा पॅसेज आणि विज्ञानाचा पॅसेज म्हणजे हे अवघड आणि ह्यातलं काय आपल्याला जास्त काय जमणार नाही. त्याच्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा कल असा राहतो की हे पॅसेज स्किपच करून टाकतात. मग ह्याचे 5 प्रश्न आणि विज्ञानाचे 5 प्रश्न, समजा एक पॅसेज आला विज्ञानाचा तर असे 10 प्रश्न आणि त्याच्या 2.5 मार्काने 25 मार्क. जर हे तुम्ही स्किप करत असाल तर मग रेसमधून आपण ऑटोमॅटिकच बाहेर पडतो किंवा आपण घाबरलेलो असतो. त्यामुळं जरी तुम्ही अटेम्प्ट केला तरी ते प्रश्न चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मी आज तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये आपण हे बघू की इंग्लिशचे पॅसेजेस जे असतात, एक पॅसेज असतो तुमचं इंग्रजी भाषेतील ज्ञान चेक करण्यासाठी, त्याला डील कसं करायचं. तर त्यामध्ये बघा आता आपण 2 पॅसेज बघणार आहोत. इंग्लिशच्या पॅसेजमध्ये बऱ्यापैकी काय राहतं की एक 5 प्रश्नांपैकी 1-2 प्रश्न तरी साधारणतः वोकॅब्युलरीवर राहतात. म्हणजे आपण राज्यसेवा मेन्सला किंवा कंबाईनच्या मेन्सला जे मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह करतो त्यातल्या इंग्लिशचं जे वोकॅब्युलरीचा भाग आहे, फ्रेजेस असतील, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, त्याच्यावरचे प्रश्न पॅसेजमध्ये सुद्धा राहतात. त्यामुळे इंग्लिशचा जो पॅसेज आहे त्याच्याकडं तुम्ही इतर जे पॅसेज आहेत त्या पद्धतीने न बघता हा पॅसेज तुमचं इंग्रजी भाषेतील ज्ञान चेक करण्यासाठी दिलेला आहे, हे लक्षात घ्या. मी सांगितलं तसं वोकॅब्युलरीवरचे साधारणतः 2 प्रश्न राहतील आणि 3 प्रश्न जे आहेत ते जनरल आपले प्रश्न राहतील. तर आज 2013च्या पेपरमधील आपण इंग्रजीचे 2 पॅसेजेस बघूया. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 46 ते 48. हा पॅसेज सॉल्व करत असताना तुम्ही 2013चा पेपर समोर ठेवा. तो पॅसेज स्वतः सोडवायचा आधी प्रयत्न करा आणि त्यानंतर मी काय ॲनालिसिस सांगतोय किंवा कीवर्ड सांगतोय, सोडवायची पद्धत सांगतोय ती बघा आणि मग त्यानंतरनं तुम्हाला कळून जाईल की उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं ते. आता बघा माझं असं मत आहे की जनरली मराठी किंवा इंग्लिश ह्याच्यावरचे पॅसेजेस अगदी सोपे असतात. आता दुसरं असं आहे की कधी कधी अवघड येतील, पण दरवर्षी अवघड कुठला पॅसेज असणार हे बदलू शकतं. म्हणजे कधी कधी इंग्रजीचा पॅसेज अवघड असू शकतो, कधी कधी मराठीचा, कधी कधी फिलॉसॉफीवरचा किंवा कधी कधी इतिहासावरचा. म्हणजे असं काही स्ट्रेट नाही आहे की इतिहासाचा पॅसेज आला म्हणजे तो अवघड असणार आहे, फिलॉसॉफीचा पॅसेज असला म्हणजे तो अवघड असणार आहे. पण जनरली जर सामान्यतः एक ऑब्झर्वेशन केलं तर इंग्रजीवरचा पॅसेज तितकासा अवघड नसतो. व्यवस्थितरित्या हँडल केलं तर उत्तरापर्यंत तुम्ही अचूकपणे जाऊ शकता. आणि तुम्हाला जर इंग्रजीचा जास्तच प्रॉब्लेम असेल तर 5 पैकी 3 पर्यंत तरी तुम्ही जाऊ शकता ना, अगदीच पॅसेज सोडून देण्यापेक्षा. ठीक आहे, आपण पॅसेजेस बघूया थेट. सुरुवातीला काय करायचं, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं राहतं की प्रश्न बघू का पॅसेज वाचून घेऊ. तर माझं असं मत आहे तुम्ही सुरुवातीला पॅसेज वाचून घ्या. पॅसेजची सेंट्रल थीम काय आहे, लेखकाला काय म्हणायचं हे एकदा तुमच्या लक्षात आलं तर ते मग प्रश्न सोडवताना बरं पडतं. आपण एक फास्टमध्ये पॅसेज वाचून घेऊया. पॅसेज वाचत असताना कीवर्ड्स अंडरलाईन करायचे. इज इंडिया बिकमिंग अ प्रोपोनंट ऑफ अपार्थेड. बघा प्रश्न विचारला आहे हा आणि ह्याला अनुषंगाने खाली एक्सप्लेनेशन असणार आहे. नॉट अपार्थेड बेस्ड ऑन रेस बट ऑन जेंडर, हा पण प्रश्न विचारला आहे. द रिसेंट प्रपोजल टू क्रिएट स्पेशल बँक्स विच विल कॅटर ओनली टू विमेन कस्टमर्स हॅज क्रिएटेड अ कॉन्ट्रोवर्सी. म्हणजे बघा आपल्याला लक्षात येईल की डिस्क्रिमिनेशन जे आहे जेंडरच्या आधाराला धरून त्या संदर्भातला पॅसेज आहे आणि महिलांच्या संबंधात ज्या स्पेशल बँक अशी स्थापन केली गेली होती तर त्याच्याविषयी लेखकाचं मत काय आहे ते बघूया. While the Women's Bank has been widely held by many as a socially progressive idea, in that most women would feel more comfortable dealing with other women in a woman-only situation, there are dissenting voices which say that such proposals, well meant though they are, will serve to further
ghettoize women in an already oppressively male-centric scheme of things. बघा म्हणजे पहिला पॅसेज पॅराग्राफ वाचला आपल्या लक्षात येतं आहे की वुमेन बँक म्हणजे महिला बँक जे होत्या त्या संदर्भात पॅसेज आहे आणि त्या लेखकाचं जे मत आहे ते निगेटिव्ह असल्याचं आपल्याला दिसतंय. मग ते खाली कारणं डिस्कस केलेली दिसतील. Proponents of this point of view argue that what is needed is not to cocoon women in protective environments specially reserved for them, be they in the form of ladies coaches in trains or in the metro or pink auto rickshaws. म्हणजे कशा पद्धतीनं महिलांसाठी विशेष सुविधा दिल्या जातात आणि त्याच्यावरची मतं दिलेली आहेत. Meant only for women passengers but to enable them to share common public spaces and services with their male counterparts without fearing for their safety. बरं ठीक आहे, आणखी पुढं काय दिलं ते बघून घेऊ. Women's only banks and similar facilities isolate women from the social mainstream. Such discrimination, as well intentioned as it undoubtedly is, constitutes a form of apartheid based not on race or skin color. म्हणजे भेदभाव हा वंश किंवा स्किन कलरवर नाही बट ऑन जेंडर. ह्यातमध्ये त्यांना असं वाटते. ॲट बेस्ट इट इज लाईक द इक्वल बट सेपरेट पॉलिसी दॅट सम सदर्न अमेरिकन स्टेट्स फॉलोड, वेअर बाय कलरेड्स अँड व्हाईट पीपल हॅड सेग्रिगेटेड स्कूल्स अँड सेपरेट सीट्स ऑन पब्लिक ट्रान्सपोर्ट. म्हणजे दक्षिण अमेरिकेत कशा पद्धतीनं हा फॉर्म्युला रंगावरून भेदाच्या बाबतीत वापरला गेला होता त्याचं दिलेलं आहे. In effect, this is another way of saying that the solution to violent gender crimes like rape, which is horrifyingly everyday occurrence in India, is to lock up women in the safe custody of their homes and not allow them out in public. The response to such solutions, of course, is that it is not the presence of women in public places which is the cause of rape, बघा कारण दिलेलं आहे, but the predatoriness of men who are the ones who should be kept under lock and key where they can't do harm to anyone. The only real and lasting solution to crimes against women is to stop discriminating म्हणजे भेदभाव against them even with the best of intentions. Instead of being protected from men, women want men to be educated or rather re-educated based on gender issues so that they no longer pose a danger to women. It's a long solution, but it's the only one that we can all bank on, women as well as men. ठीक आहे बघा, एक आता पॅसेज वाचल्यानंतर आपलं एक सेंट्रल थीम लक्षात आली की महिला बँक ज्या स्थापन केल्या गेल्या होत्या मागच्या काळात त्या संदर्भाने 2013चा पेपर आहे त्यावेळी त्याची चर्चा होती त्यामुळे तो पॅसेज आलेला आहे. मग महिला बँकांची जी स्थापना होती त्याचा फायदे तोटे किंवा लेखकाचं मत काय दिलेलं आहे हे आपल्याला दिसतंय. पण इन जनरल एक जर फ्लो बघितला पॅसेजचा तर लेखकाचं मत महिला बँकेविषयी निगेटिव्ह दिसतंय. एवढं तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मांडलेला मुद्दा काय आहे आणि मुद्द्याविषयी लेखकाचं मत आहे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आपल्या हे लक्षात आलं की महिला बँकांविषयी लेखकाचं मत निगेटिव्ह आहे जरी त्याचे काही फायदे असले तरी. ठीक आहे, आपल्याला काही गोष्टी उदाहरणं दिलेत. आता ज्यावेळी असं असतं ना, आता ह्याला बघा 3च प्रश्न आहेत 46, 47, 48. त्यावेळी अगदी कमी वेळात तो पॅसेज वाचून झाला पाहिजे. पहिल्या वेळा पॅसेज वाचत असताना सगळेच मुद्दे किंवा सगळ्याच गोष्टी समजल्या पाहिजेत असं नाही. फक्त एक सेंट्रल आयडिया जी आहे पॅसेजची ती लक्षात आली पाहिजे. थेट आपण प्रश्नांकडे जाऊया. आता काही विद्यार्थ्यांचं असं मत आहे की कीवर्ड्स म्हणजे काय किंवा कसं. आता बघा हे जे अंडरलाईन केलं आहे ना मी महत्त्वाचं जिथं जिथं मला वाटतं आहे ते कीवर्ड्स आहेत. हे प्रत्येकाचे वेगळे असू शकतात. कीवर्ड्सचं अंडरलाईन करण्यामागं हेच कारण आहे की पॅसेजची आयडिया लक्षात येताना त्याचा विचार लक्षात येताना पटापट डोक्यात बसावं आणि उत्तर शोधताना जर कुठं एखादा कीवर्ड आपण अंडरलाईन केलेला असला आणि त्याच्यावरच प्रश्न जर बनलेला असला तर सोडवताना ते सोपं जावं. ठीक आहे, प्रश्नांकडे जाऊया. Women's bank in a way protect women all around from being oppressed, emancipates women from the clutches of men, confirms and perpetuates male dominance, gives economic freedom to women. बघा स्टेटमेंट 1, 2 आणि 4 हे जर आपण बघितलं तर हे वुमेनच्या बँकचं जे आहे ना त्यांनी फायदे दिलेले आहेत, पॉझिटिव्ह बाजू दिलेले आहेत त्याच्या. ठीक आहे,
आणि मी मागाशी काय सांगितलं होतं की पॅसेजची सेंट्रल थीम लक्षात येणं फार गरजेचं आहे. म्हणजे लेखकाचं मत काय. आता मी काय सांगितलं मागाशी की वुमेन बँकविषयी लेखकानं निगेटिव्ह मत व्यक्त केलं आहे. मग इन जनरल वुमेन्स बँक इन अ वे कन्फर्म्स अँड परपेक्च्युएट्स मेल डॉमिनन्स, म्हणजे पुरुष वर्चस्व जे आहे ते दृढ होताना दिसतंय असं लेखकाचं मत आहे. ठीक आहे. आता आपण पर्याय क्रमांक 1, 2, 4 थेट इलिमिनेट करू शकलो, कारण की आपल्या लक्षात हे आलं होतं की हे त्या बँकची पॉझिटिव्ह बाजू मांडतायत किंवा त्याने फायदे काय होणार आहेत. पण लेखकाचा अप्रोच त्याकडे बघण्याचा निगेटिव्ह होता आणि तिसऱ्या पर्यायामधून ती जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्याला दिसते. ठीक आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. गेटो इज अ place where marriages take place with or without consent of men, custom where women live in slavery against their wishes, place where people of group live in poor conditions, place where the under trials are tormented by the law enforcing agencies. आता बघा ह्याच्यामध्ये मी जसं की मागे सांगितलं की ज्यावेळी इंग्लिश पॅसेज आपल्याला सोडवायचं असेल त्यावेळी 1 किंवा 2 प्रश्न, साधारणतः 2 प्रश्न हे वोकॅब्युलरीवर असतात. आता हे गेटो शब्द तुम्हाला पॅसेजमध्ये सापडेल पण तिथं त्याचा अर्थ तुम्हाला सापडणार नाही. मग त्याचं लिंकेज करून तुम्हाला अर्थ शोधावा लागेल. पण हा जनरली वोकॅब्युलरीवरचा प्रश्न आहे. तुम्ही ज्यावेळी मेन्ससाठी प्रिपेअर करत असता इंग्लिश लँग्वेजसाठी वोकॅब्युलरी ज्यावेळी पाठ करत असता त्याचा फायदा आपल्याला इथं होणार आहे. आता बघा गेटोचा जनरली अर्थ काय आहे की अशी एक कोंदट जागा म्हणता येईल की जिथं शहरातील गरीब लोक आहेत जे दाटीवाटीनं राहतात किंवा सोयींचा अभाव जिथं असतो तिथं राहतात. मग आपल्याला मिळतो पर्याय क्रमांक 3. आता गेटोचा उल्लेख पॅसेजमध्ये कुठं आला आहे बघा आणि त्याला तो अर्थ मॅच होतोय का बघा. हे बघा पहिल्या पॅरेग्राफच्या शेवटी will serve to further ghettoize women in an already oppressively male-centric scheme of things. आपल्याला कळते की ह्याचा अर्थ काहीतरी निगेटिव्ह आहे पण ॲक्च्युअल अर्थ आपल्याला इथं क्लिअर होत नाही. त्याच्यामुळं हा क्लिअर कटपणे वोकॅब्युलरीवरचा प्रश्न आहे. ह्या अशा गोष्टी तुम्हाला जर पाठ असतील तर त्याचा 100% फायदा होतो. मग आपल्याला काय अर्थ माहीत होता की प्लेस वेअर पीपल ऑफ ग्रुप लिव्ह इन पुअर कंडिशन्स. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट वूड वुमन वॉन्ट. स्पेशल प्रोटेक्शन म्हणजे विशेष संरक्षण. मेन शुड बी केप्ट अंडर लॉक अँड की, पुरुषांना कैद करून ठेवलं पाहिजे. पॅरिटी विथ मेन म्हणजे पुरुषांसोबत समानता. इकॉनॉमिक फ्रीडम टू गेट फुल्ली इमेन्सिपेटेड आर्थिक स्वातंत्र्य. आता बघा सगळ्या पॅसेजमध्ये एकच चर्चा आलेली आहे की महिला बँक स्थापन करायची, त्याचे निगेटिव्ह त्याविषयीची मतं लेखकांनी दिलेत. लेखकाचं फायनली हे मत आहे की महिलांना पुरुषांशी समानता हवी प्रत्येक क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 आपल्याला मिळून जातो. ह्याचं जर ॲनालिसिस तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायचं असेल पॅसेजमध्ये तर एक वाक्य बघा शेवटच्या पॅराग्राफमध्ये. द ओनली रिअल अँड लास्टिंग सोल्युशन टू क्राईम्स अगेन्स्ट वुमन इज टू स्टॉप डिस्क्रिमिनेटिंग अगेन्स्ट देम इवन विथ द बेस्ट इंटेन्शन्स. म्हणजे डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, भेदभाव. म्हणजे भेदभाव थांबला पाहिजे म्हणजेच समानता पाहिजे आणि अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला मिळतो पॅरिटी विथ मेन. ठीक आहे. हे पर्याय त्यामुळं कट होतात. ओके. मग हे बघा आता बाकीच्या पॅसेजमध्ये तुम्हाला उत्तरं सोडवत असताना ती लाईन बघून पॅसेजमध्ये जाता येतं आणि तिथं काय दिलं ते बघता येते. पण हा पॅसेज सोडवत असताना आपल्याला काय आढळलं की पॅसेजची सेंट्रल थीम आणि लेखकाचं मत कुठल्या अँगलने पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तेवढं जरी लक्षात आलं तरी इलिमिनेशन करून तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. ठीक आहे. अशा पॅसेजमध्ये 3 पैकी 3 तुमचे बरोबर आलेच पाहिजे. ह्यात 3 प्रश्न होते. 2013-14च्या आसपास असा ट्रेंड होता की 3 प्रश्न 2 प्रश्न एका पॅसेजवर असायचे. आता काही तसं शक्यतो दिसत नाही. तरी पण आपण अशा प्रकाराला सुद्धा तयार पाहिजे. तर बघा प्रश्न क्रमांक 49 आणि 50 2च प्रश्न आहेत. पॅसेज 4 ओळींचा आहे. वाचून घ्या. अ टेरिबल कॉम्बॅट इन्शुड. द शार्क हॅड सीम टू रोर. इफ आय माइट से सो द ब्लड रस्ट इन टोरेंट्स फ्रॉम इट्स वाउंड. द सी वॉज डायड रेड अँड थ्रू द ओपेक लिक्विड आय कुड डिस्टिंग्विश नथिंग मोर.
until the moment when like lightning I saw the undaunted captain hanging on to one of the creature's fins, struggling as he was hand to hand with the monster and dealing successive blows at his enemy, yet unable to give a decisive one. बघा पॅसेज बघितल्यानंतर आपल्याला काय कळतंय, शार्कची आणि कॅप्टनची लढाई चालू आहे तेवढं समजतंय. एवढं समजलं अख्ख्या पॅसेजमध्ये तरी बास झालं. मग त्या अनुषंगाने जरासं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आपण प्रश्नाकडे जाऊया थेट. अ टेरिबल कॉम्बॅट इन्शुर्ड हिअर इम्प्लाइज, म्हणजे टेरिबल कॉम्बॅट चालू आहे झालं आहे म्हणजे नेमकं काय ह्याच्यातनं अर्थ प्रतीत होतो असा प्रश्न विचारला. अ बॅटल बिटवीन टू शार्क्स एंडेड, दोन शार्कचा उल्लेख आहे का ह्याच्यात? नाही, एकाच शार्कचा आहे म्हणून हे कॅन्सल होतं. अ कंटेस्ट म्हणजे स्पर्धा बिटवीन द कॅप्टन अँड द शार्क एंडेड. आता हा शब्दसुद्धा महत्त्वाचा आहे बरं का, एंडेड. आता आपण जर पॅसेजमध्ये बघितलं तर इथं शेवटी तुमच्या लक्षात येईल बघा, एट अनेबल टू गिव्ह अ डिसिसिव्ह वन, म्हणजे ती जी बॅटल आहे किंवा लढाई आहे ती फायनल झालेली नाही. ठीक आहे. पुढं काय, अ बॅटल बिटवीन द कॅप्टन अँड द शार्क फॉलोड, म्हणजे लढाई चालू आहे. वॉरफेअर बिटवीन कॅप्टन अँड द शार्क कन्क्लुडेड. बघा तुमच्या एक लक्षात आलं असेल की पहिल्या पॅरेग्राफमध्ये दोन शार्कचा उल्लेख होता, सॉरी पहिल्या ऑप्शनमध्ये 1 नंबरच्या दोन शार्कचा उल्लेख पॅराग्राफमध्ये नाही. कॅप्टन आणि शार्कचा उल्लेख आहे, पण जर पर्याय क्रमांक 2 आणि 4 बघितला तर इथं एंडेड आहे, इथं कन्क्लुडेड आहे, म्हणजे त्यांच्यातली लढाई किंवा जे काय असेल ते कन्क्लूड झालं आहे, एंड झालं आहे. पण आपल्याला शेवटची लाईन वाचल्यानंतर काय लक्षात येतं, इट अनेबल टू गिव्ह अ डिसिसिव्ह वन. ठीक आहे, मग त्यांची लढाई चालू आहे पण त्याचा आणखी काय फायनल निकाल झालेला नाही. त्याच्यामुळं आपल्या काय लक्षात येतं, बॅटल बिटवीन कॅप्टन अँड शार्क फॉलोड. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. आता दुसरं लक्षात येईल की हे काय कंटेस्ट नाही, पॅसेज वाचल्यावर लक्षात येतंच कंटेस्ट म्हणजे स्पर्धा. आणि ह्या शेवटच्या शब्दावरून आपण उत्तरापर्यंत जाऊ शकलो. पुढचा प्रश्न बघा, द रायटर डिस्क्राइब्स द कॅप्टन ॲज स्केअर्ड, म्हणजे लेखकानं कॅप्टनचं वर्णन कसं केलेलं आहे? स्केअर्ड म्हणजे घाबरलेला, अँग्री म्हणजे रागवलेला, डिस्टर्ब म्हणजे गोंधळलेला आणि फिअरलेस म्हणजे निडर. आता कॅप्टनचा उल्लेख जिथं आला आहे तिथं बघा काय दिसतंय का, आय सॉ द अनडाउंटेड कॅप्टन. अनडाउंटेड हे कॅप्टनसाठी विशेषण वापरलेलं आहे. हँगिंग ऑन टू द वन ऑफ क्रिएचर्स फिन्स. अनडाउंटेड म्हणजे काय, निडर भीती नसलेला, आणि त्याच्याशी समान जातो शब्द फिअरलेस. ठीक आहे. आता बघा 2 पॅसेज बघितले आपण, 5 प्रश्न होते. 5 प्रश्नापैकी बरोबर 2 प्रश्न वोकॅब्युलरीवरचे होते. तुमचं जर समानार्थी विरोधार्थी शब्द मनी म्हणजे फ्रेजेस वगैरे जर इडियम फ्रेजेस पाठ असतील तर तुम्हाला 5 पैकी 2 प्रश्नाला फायदा होतो. बाकी 3 प्रश्न जे आहेत ते तुमचं पॅसेजचं अंडरस्टँडिंग कसं झालेलं आहे, एलिमिनेशनने उत्तरापर्यंत कसं जात आहे, बारीक बारीक शब्दांवर लक्ष कसं ठेवतं आहे त्याच्यावर ते डिपेंड असणार आहे. आता बघा माझं असं मत आहे, बऱ्याच मुलांच्या मनात इंग्लिश पॅसेजविषयी भीती असते, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही ते वाचून व्यवस्थित समजावून घेऊन प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. जरी तुमचा इंग्लिशचा थोडाफार प्रॉब्लेम असेल तरी पण 5 पैकी ॲटलिस्ट टोटली सोडून देण्यापेक्षा 2 तरी उत्तरापर्यंत तुम्ही आरामात जाऊ शकता, आणि चांगल्या ॲक्युरसीने गेलं तर 4-5 बरोबर येऊ शकतात. ठीक आहे, आजच्या भागामध्ये आपण इथंच थांबूया. यानंतर असाच एक व्हिडिओ आपण सायन्सच्या पॅसेजविषयी बनवूया. धन्यवाद.